लूका सुसमाचार 13वां अध्याय 10वें वचन 13वां अध्याय 10वें वचन से आगे पढ़ेंगे। माझ्यासाठी अवघड आहे एक बोलल्यानंतर दुसरं बोल असतं थांबण्यासाठी, पण पवित्र आत्मा आपल्यामध्ये नो वरी, परमेश्वर आपल्याला चालेल। हालेलुया। ओके, वाचूया या ठिकाणी वचन असं सांगतं, तो शब्दात दिवशी एका सभास्थानात शिकवित होता, तेव्हा पहा 18 वर्षे विकाराचा आत्मा लागलेली एक स्त्री तेथे होती। ती कुबडी असल्यामुळे तिला नीट उभे राहता येत नव्हते। येशूने तिला पाहून बोलावले व म्हटले, बाई तू आपल्या विकारापासून मुक्त झाली आहेस। त्याने तिच्यावर हात ठेवताच ती सरळ झाली व देवाचा महिमा वर्णू लागली। वचन यूं कहता है, लूका सुसमाचार 13 अध्याय 10 वचन से आगे पढ़ेंगे। सबके दिन वह एक आराधनालय में उपदेश कर रहा था। वहाँ एक स्त्री थी जिसे 18 वर्ष से दुर्बल करने वाली दुष्टात्मा लगी थी और वह कुबड़ी हो गई थी और किसी रीति से सीधी नहीं हो सकती थी। 12 वचन, यीशु ने उसे देखकर बुलाया और कहा, हे नारी तू अपनी दुर्बलता से छूट गई। तब उसने उस पर हाथ रखे और वे तुरंत सीधी हो गई और परमेश्वर की बड़ाई करने लगी। हालेलुया, प्रेज लॉर्ड। वो ती जी बाई आहे तिचं एक विशिष्ट आहे की ती सभास्थानामध्ये आली होती। वो स्त्री, उसके विशेषता थी कि वो उस समय आराधनालय में थी। खूप महत्वाचं आहे सभास्थानामध्ये येणं, कारण त्या ठिकाणी रेग्युलर पास्टर प्रीचिंग करत नव्हता, तर प्रभू यीशु ख्रिस्त प्रीचिंग करणार होता। ये बहुत जरूरी थी कि उस समय वो आराधना में थी। वहाँ पर जो उनके पासवान थे वो नहीं थे, लेकिन यीशु मसीह खुद प्रचार कर रहे थे। हालेलुया, प्रेज लॉर्ड। वचन त्या ठिकाणी सांगतो पहिलं वचन, तो शब्दात दिवशी एका सभास्थानात शिकवित होता। वचन यूं कहता है, 10वां वचन कहता है, सब्बात के दिन वो एक आराधनालय में वचन बांट रहे थे। याचा अर्थ असा आहे की त्या ठिकाणी पुष्कळ सभास्थानं होती, पण यीशु ख्रिस्त त्या एका सभास्थानामध्ये गेला होता। इसका मतलब है कि वहाँ पर बहुत सारे आराधनालय थे, बट यीशु मसीह किसी एक जगह प्रचार कर रहे थे। आज पण पुष्कळ ठिकाणी वर्शिप चालू आहे, पण मला देवा धन्यवाद देतो की तो आपल्या सभास्थानामध्ये। आज बहुत सारी जगह वचन का प्रचार हो रहा है। प्रभु को धन्यवाद देंगे कि यहाँ पर वचन बांटे जा रहे हैं। प्रेज लॉर्ड। आणि या ठिकाणी ती स्त्री अशी आहे की 18 वर्षापासून कुबडी आहे। कुबडी मीन्स वाकलेली आहे, त्याला वात म्हणता येईल, पण ऍक्च्युअली तो वात नाही, वातापेक्षा काहीतरी मोठं, म्हणजे ती पूर्णपणे बेंड झालेली आहे, पूर्णपणे बेंड झालेली आहे। यहाँ पर एक विशेष बात है कि जो स्त्री थी उसे कोई हम कह सकते हैं कि उसको ये सी वो झुकी हुई नहीं थी, बट पूरी रीति से उसको जो रोग है वो कुबड़ी बन गई थी। पण परमेश्वर त्या ठिकाणी उपस्थित असल्या कारणाने त्यानं तिच्याकडे पाहिलं आणि तिला देवपाणी शब्द बोलून बरी केली। पण मला तुम्हाला सांगू दे, तिची एक विशिष्टता म्हणजे ती देवाचा गौरव करण्यासाठी पुढे आली लगेच। पर यहाँ पर एक विशेष बात ये कि परमेश्वर ने उनकी तरफ देखा, उन्हें छूकर उन्हें चंगाई दी। पर यहाँ पर एक बात और मैं कहना चाहती कि वो स्त्री वहाँ पर आगे आ गई थी। हालेलुया, प्रेज लॉर्ड। आपल्याला पण देव नेहमी आशीर्वादित करतो, सोडवतो, बरं करतो, पण आपली डेअरिंग होत नाही की आपण पुढे येऊन साक्ष सांगावी की प्रभूने मला गेल्या आठवड्यामध्ये आरोग्य दिलं होतं। परमेश्वर भी हमें चंगाई देते, छुटकारा देते, आशीष देते, पर हमारे अंदर इतना धाड़स नहीं, धैर्य नहीं कि हम आगे आकर परमेश्वर की महिमा के लिए वो हम यहाँ पर गवाही दें। हालेलुया, प्रेज लॉर्ड। यूट्यूब पर संदेश बघतोय असं वाटतंय ना? ऐसा लग रहा है कि यूट्यूब पे संदेश सुन रहे हैं। प्रेज लॉर्ड। तुम्हाला प्रॅक्टिस आहे म्हणून तुम्हाला सोपं जातंय। हालेलुया, हालेलुया। आपको शायद इसकी आदत हो गई, इसलिए आपको मैं कह सकती हूँ कि थोड़ा सी आसान हो रहा है। त्या ठिकाणी एक घटना घडली की ती त्या ठिकाणी बरी झालेली असताना, परमेश्वराने तिच्यावरती कृपा केलेली असताना, करुणा केलेली असताना, तिला त्याचा कळवळा आलेला असताना आपल्याला बघायला मिळतं की प्रभूच्या शब्दाने ती सरळ झाली आहे। वहाँ पर हम देखते हैं कि वहाँ पर जो घटना घटी थी परमेश्वर के आशीष से, वो स्त्री चंगी हो गई और जो उसका कुबड़ापन था उसने वो सीधी हो गई। पण झालं काय माहितीये, त्या सभास्थानाच्या अधिकाऱ्याला राग आलाय। बट हुआ ये कि वहाँ पर जो अधिकारी थे उनको गुस्सा आ गया था। त्याला राग आलाय, तो म्हणाला कसं काय तुम्ही शब्दात दिवशी असं गोष्टी करू शकता? वो कह रहे कि सब्बात के दिन आप ऐसे कार्य कैसे कर सकते हैं? पण येशूने काय म्हटले त्या ठिकाणी? यीशु मसीह ने कहा है, परंतु प्रभूने त्याला उत्तर दिले, आहो ढोंग्यानो, तुम्हापैकी प्रत्येक जण आपला बैल किंवा गाढव शब्दात दिवशी ठाणावर सोडून पाण्यावर नेतो ना? परमेश्वर ने कहा कि अरे हे ढोंगियों, अगर सब्बात के दिन तुम्हारा गधा है उसे तुम पानी के पास पानी पिलाने के लिए लेके जाते हो ना? तर त्या ठिकाणी कुणाला म्हणत आहे परमेश्वर? प्रभू येशू ख्रिस्त त्या चर्चच्या पास्टरना म्हणत आहे की अरे ढोंग्या, की तू तुझा बैल, तुमची लोक, तुम्ही हे अशा कृती करत नाही का? ही तर अब्रामाची कन्या आहे। हालेलुया। यीशु मसीह किससे कह रहे? वो अधिकारियों से कह रहे कि तुम्हारे जो बैल हैं, तुम्हारे गधे, क्या तुम उन्हें सब्बात के दिन पानी के लिए नहीं लेके जा सकते? बट ये जो है स्त्री, ये अब्राहम की कन्या है, अब्राहम की बेटी है। हालेलुया, प्रेज द लॉर्ड।
ती ख्रिस्ती स्त्री आहे आणि चर्च मध्ये आली आहे, त्या ठिकाणी वचन ऐकण्यासाठी आली आहे. ती ख्रिस्ती असल्या कारणाने तिला चर्च माहिती आहे, तिला सभास्थान माहिती आहे, तिला परफेक्ट टायमिंग माहिती आहे आणि ती त्या ठिकाणी उपस्थित असल्या कारणाने प्रभूने तिला पाहिली. किती वर्षापासून ती आजारी माहिती आहे? 18 वर्षापासून. वो एक मसीह स्त्री थी, उससे परमेश्वर का वचन मालूम था, उसे सही समय मालूम था, उससे आराधनालय मालूम था, इसलिए वहां पर वो गई और पिछले वो क्या 18 साल से वो पीड़ित थी, पर परमेश्वर ने उन्हें चंगाई दी. आज आपल्याला पीडेपासून मुक्ती पाहिजे, पण आपल्याला सभास्थान आठवत नाही. सभास्थानाविषयी राग आहे, बाकी सगळ्या गोष्टीविषयी आपल्याला आनंद होतो, पण चर्च म्हटलं की आपलं डोकं फिरतं, आराधना म्हटली की आपल्याला समजत नाही, टायमिंग आपल्याला व्यवस्थित कळत नाही आणि त्याच्यामुळे आपण बरे होत नाही. पण देवाला धन्यवाद की तुम्ही आज या ठिकाणी आहे. प्रभू येशू ख्रिस्त तुमची भेट घेतल्याशिवाय सोडणार नाही. हम चंगाई चाहते हैं, हम छुटकारा चाहते हैं, पर जब कलीसिया की बात आती है, जब समय की बात आती है, जब हमें कलीसिया में पहुंचना होता है तो उसके प्रति बिल्कुल हम आनंदित नहीं रहते. पर मैं प्रभु का धन्यवाद देती हूँ, प्रभु यहाँ पर है. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाची उपस्थिती आपल्यामध्ये आहे, प्रभू येशू ख्रिस्त आपल्यामध्ये आहे आणि माझी गॅरंटी जितके पण जास्त दिवस विकारापासून बांधलेले आहेत, वाकलेले आहेत, आज परमेश्वर त्या सगळ्यांना बरं करणार आहे. परमेश्वर यहाँ पर परमेश्वर का अनुग्रह यहाँ पर है कि जितने लोग जितने ज्यादा दिनों से पीड़ित हैं, आज परमेश्वर में छुटकारा पाएंगे. आमेन, आमेन, आमेन. तुम विश्वास से आए हो, परमेश्वर तुम्हाला सोडवणार आहे. परमेश्वर को छोड़ेंगे नहीं. हालेलुया, हालेलुया. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि तुमचा विश्वास सांगतो. म्हणूनच येशू ख्रिस्ताने त्या महिलेकडे बघितलं होतं, कारण ती 18 वर्षापासून पिडलेली होती. जोक नाहीये एखादा व्यक्ती 18 वर्षापासून पिडणं. आपके चेहरे का आनंद और आपकी यहाँ पर उपस्थिति दिखाती है परमेश्वर के वचन के लिए भूखे, और इसलिए उस समय में उस स्त्री को परमेश्वर ने जो 18 साल से पीड़ित थी उन्हें चंगाई दी. येशू ख्रिस्त तिला एक शब्द बोला की मी तुला मुक्त करत आहे. यीशु मसीह ने उनसे एक शब्द बोला था, मैं आज आपको मुक्त करूंगा, छुटकारा दूंगा. मुक्त करूंगा म्हणजे मी तुला सोडवतो. हे कशासाठी म्हटलं? ती वाकलेली होती पण आत्म्यामध्ये ती बांधलेली होती. परमेश्वर ने ये क्यों कहा कि मैं तुम्हें छुटकारा दूंगा? क्योंकि वो तो शरीर में झुकी, वो शरीर में थी बट वो आत्मा में बंधी हुई थी. हालेलुया. आपण प्रत्येक जण 18 वर्षापासून ती स्त्री 100% प्रयत्न करत असेल, ती डॉक्टरकडे गेली असेल, तिने काउन्सिलिंग केलं असेल, कदाचित ती चर्च मध्ये पण होती, पण इनविजिबल कॉर्ड्स म्हणजे जे दिसत नाही, जे अदृश्य दोरांनी बांधलेल्या गोष्टी आहेत, ते कुणालाही दिसत नाही प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय. हालेलुया. हालेलुया. 18 साल से उस बीमारी में थी, शायद उसने डॉक्टरों के पास गई होगी, उन्होंने दवाई दारू दी होगी, वो कलीसिया में भी आती थी, पर एक ऐसी अदृश्य बंधन में थी जो हम आप देख नहीं सकते. तिच्याबद्दल खूप आभार मानावं वाटतं की ती राईट लोकेशन मध्ये, राईट प्लेस मध्ये, राईट प्रीचरला आणि राईट प्रीचिंग ऐकत होती. हालेलुया. धन्यवाद है कि सही जगह, सही समय, सही जो भविष्य विज्ञान, जो प्रवक्ता थे, जो प्रचार करते थे, उनके यहाँ पर वो उपस्थित थी. हालेलुया. आणि आज त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताने भेट दिल्या कारणानं प्रभू येशू ख्रिस्ताने तिला वाकलेली बघितलं आणि देवपरा समजलं ही वाकली आहे, पण हिच्या पाठीमागे तिला कुणीतरी बांधलंय, त्याशिवाय ही वाकलेली नाही. तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात, तुम्हाला जर असं वाटतं मी पुष्कळ प्रयत्न करतोय आत्मिक जीवनामध्ये वर येण्यासाठी, वर येत नाहीये, मी माझ्या फायनान्ससाठी, मी माझ्या बिझनेससाठी, मी माझ्या लेकरांसाठी, माझ्या कुटुंबासाठी, तर आज परमेश्वर तुम्हाला मोकळं करत आहे. आपण शिकणार आहोत ते बांधणं म्हणजे काय आहे. परमेश्वर ने वहां पर देखा, उस स्त्री के बंधन को देखा, बट वो जानते थे कि उन्हें चंगाई चाहिए थी, छुटकारा चाहिए था. आज में बहुत सारी चीजों से बंधे हुए, बट यीशु मसीह चाहते कि उससे वो छुटकारा देगा, और इसीलिए आज हम वचन सुनेंगे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. 18 वर्षापासून एका गोष्टीसाठी वाकून राहणं डेंजर गोष्ट है. हालेलुया. 18 साल से एक चीज की वजह से आप ऐसे कुबड़ेपन की अवस्था से रहेंगे, बहुत ही कठिन बात है. तिच्या पाठीमागे असं काय होतं की प्रभूने तिला काय म्हटले या ठिकाणी आपल्याला माहिती का? वचन सांगतो 16 वचन, हिला सैतानाने 18 वर्षे बांधून ठेवले होते. काय केले होते? ऐसी कौन सी बात थी जो वहां पर 18 साल से, यहाँ पर वचन पर परमेश्वर का वचन कहते हैं 16वां अध्याय में दूसरा भाग उसमें कि ये बेटी जिसे शैतान ने 18 साल से बांध के रखा था, मतलब 18 साल से उसे किसी शक्ति ने बांध के रखा है. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे काही उभारी घेता येत नाही त्याचा पाठीमागं कारण आहे की सैतानाने त्या गोष्टीमध्ये तुम्हाला बांधून ठेवलेलं आहे. जे दोर आहेत, जे दिसत नाही, ते फक्त प्रभू येशू ख्रिस्ताला दिसतात आणि ते इनविजिबल आहेत, ते आत्मिक realm मध्ये आहे. पण मला तुम्हाला सांगू दे, आज तुम्ही
तुम्ही बरे झाल्याशिवाय राहणार नाही. आपके जीवन में भी ऐसे कुछ बंधन है जिन्हें आपके जीवन में उस शत्रु ने 18 साल से शायद बंधा हुआ है, जिन्हें खुले आंखें देख नहीं सकती, पर यीशु मसीह उन्हें देखते और वो निश्चय उससे आपको छुटकारा देंगे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताने तिला बघताच तिला म्हटलं की मी तुला मोकळं करत आहे. म्हणजे तिला कोणीतरी मानलंय, पण आपण बघतो की ती वाकली आहे. तिला सरळ करण्याची गरज आहे. तुमच्या प्रत्येक स्थितीमध्ये तुम्ही बांधले असल्या कारणाने आत्म्यामध्ये तुम्ही वाकलेले आहात. प्रत्येक वेळेस उभारी घ्यायची प्रयत्न करते मी, प्रत्येक वेळेस वर उठायची प्रयत्न करते, ताट व्हायचे प्रयत्न करते. आज मी प्रार्थना करीन, आज मी उपवास करीन, आज तरी माझा बिझनेस आशीर्वादित होईल, आज तरी माझ्या अकाउंट मध्ये पैसे येतील, आज तरी मी आत्मिक जीवनामध्ये अभिषेक प्राप्त करीन. पण प्रत्येक वेळेस ज्यावेळेस मी उभारी घेण्याचा प्रयत्न करते, मी स्वतःला वाकलेलं बघते. त्याचं कारण आहे तुला कुठेतरी सैतानाने बांधून ठेवले आणि आज तू राईट लोकेशन मध्ये, राईट प्रीचिंग मध्ये आहेस. देव तुला मुक्त केल्याशिवाय सोडणार नाही. यीशु मसीह ने देखा तो उन्होंने जाना कि ये स्त्री झुकी है, बट किसी ना किसी बंधन से उन्हें बंधा है. यीशु मसीह ने वहां पे उन्हें छुटकारा दिया था. आज भी आप सब अपने जीवन में ऐसा हो सकता है, किसी बंधनों में हमेशा आप कुछ ना कुछ कोशिश करते हो, उबारने की कोशिश करते हो, पर शत्रु आपको गिराता है क्योंकि कोई बहुत सारे बंधन है. पर आज मैं आपको आश्वासित करना चाहती हूँ कि आप सही जगह हो, सही वचन आपके पास है और यीशु मसीह आप यहाँ पर आज आपको छुटकारा देंगे, बंधनों से आपको मुक्त करेंगे. प्रेज द लॉर्ड. कारण देवाचं प्लॅनिंग तसं नाहीये तुमच्या आणि माझ्यासाठी की आपण वाकून चालावं, वाकून सगळे कामं करावी, वाकून राहावं. त्याची इच्छा आहे मी तुला ताक असं उभं करणार आहे समाजासमोर. तुझा बिझनेस स्ट्रेट उभा राहणार आहे, तुझी धार्मिकता स्ट्रेट असणार आहे, तुझी लेकरं स्ट्रेट चालणार आहे. तू माझ्या समोर स्ट्रेट दिसला पाहिजे, म्हणून मी तुझा देव आहे. हालेलुया. आप ऐसे झुकी अवस्था में रहे, वरन वो चाहते हैं कि आप अपने परिवार में, आपके बच्चे, आपके बिजनेस में हो, आपके जॉब में हो, यीशु मसीह आपको खड़े करना चाहते हैं, आपको आशीषित करना चाहते हैं. यही परमेश्वर की योजना है. परमेश्वराची आपल्यासाठी प्लॅनिंग आहे. तू स्ट्रेट चाल. शेजारी सांग तू स्ट्रेट होणार आहेस. अपने पड़ोसी से कि आप सीधे हो जाएं. वर्षापासून वाकली आहेस मला माहित नाही, पण आज तू मोकळा होऊन जाणार आहेस. कितने सालों से अगर झुके हो, किती वर्षापासून लाजचं जीवन जगतोयस मला माहित नाही, पण तू आज स्ट्रेट होणार आहेस. कितने सालों से आप ऐसे जीवन से जी रहे, बट आज लेकिन आप सही तरीके से सीधे विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाशी. अगर आप भरोसा रखोगे तो परमेश्वर का अनुग्रह. हालेलुया, हालेलुया. स्त्रीने विश्वास ठेवला परमेश्वर ख्रिस्ताच्या शब्दामध्ये, ते सामर्थ्य होतं आणि ती स्त्री लागली स्ट्रेट उभं राहिली असं बायबल आपल्याला. उस स्त्री ने विश्वास पाकर रखा था, इसलिए परमेश्वर के सामर्थ्य से वो सीधी हो गई, ऐसे वचन में लिखा है. ती अब्रामाची कन्या आहे. वो अब्राहम की कन्या है. मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं वचन, आपण संदेष्टांची लेकरं आहोत, बरोबर. पिछले सप्ताह हमने सुना था कि हम भविष्य वक्ताओं के बच्चे हैं. आणि संदेष्टी कोण आहेत? संदेष्टांची आपण मुलं आहोत, म्हणजे आपण अब्रामाची संतान आहोत. आणि जर आज आपण या सभास्थानामध्ये आलोय तर परमेश्वराची इच्छा नाही की तुम्ही असं वाकले राहावं. तो तुम्हाला स्ट्रेट केल्याशिवाय, तुमच्या बिझनेस मध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हाला स्ट्रेट केल्याशिवाय तो राहणार नाहीये. अगर भविष्य वक्ताओं के बच्चे हैं तो हम ये जान ले कि हम अब्राहम के बच्चे हैं और परमेश्वर आपको सही करेंगे. अपने परिवारों में है, अगर आपने बिजनेस, आपके जॉब में, तो परमेश्वर आपको खड़ा फिर से सही रीति से खड़ा करेंगे. आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. इंग्लिश मध्ये स्कोलियोसिस म्हणतात, म्हणजे पूर्ण वाकलेली स्त्री. विचार करा, ती स्त्री इतकी वाकलेली असताना ती बस मध्ये कशी चढली असेल, ती इतक्या गर्दीमध्ये चालत घरातून कशी बाहेर आली असेल, किती तिला त्रास होत असेल. वाकून चालायचं जोक नाहीये. 18 वर्षापासून वाकून राहणं. तुम्ही पण याच विश्वासाने जर आलाय. खूप लोक आहे वाकले म्हणून घरात बसले, मोडले म्हणून घरात बसले, पण आज देव तुम्हाला राईट लोकेशन मध्ये यासाठी घेऊन आलाय की त्याची तुमच्याविषयी योजना आहे. तू आजपासून वाकून चालणार नाही, तर मी तुला स्ट्रेट करत आहे. अंग्रेजी में इसका इस तरह से अनुवाद किया जिसका मतलब वो पूरी तरह से झुक गई थी. सोचिए कि वो अपने दिनचर्या कैसे करती होगी, कैसे वो ट्रैवल करती होगी, घर में कैसे रहती होगी. आज हमारे जीवन में भी ऐसी अवस्था है कि अगर पूरी तरह से झुक गए, पर यीशु मसीह की आप सबके लिए योजना है कि यीशु मसीह आपको खड़ा करेंगे हर एक क्षेत्र में. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. वारंवार मी दारू सोडण्याचा प्रयत्न करतो, पण मला ते जमत नाही. तू बांधलेला आहेस, पण आपण जाणार आहेस. बार बार आप शराब छोड़ने की आप कोशिश करते हो, बट आप छोड़ नहीं पाते क्योंकि आप किसी बंधन में हो. बट आज आपको यहाँ से छुटकारा मिलेगा. मी खूप प्लॅनिंग करते, मला खूप वाटतं चर्च मध्ये जावं, पण मला जमत नाही. आज तू मोकळा होणार आहेस. आपको बहुत इच्छा होती है कि आपको कलीसिया जाए, आप जा नहीं सकते, बट यीशु मसीह आज आपको मी खूप प्रार्थना करते की दे बाबा मला प्रार्थनेचं काही सामर्थ्य दे की मी 5 तास तुझ्या चरणाजवळ बसून राहील, पण मला जमत नाही. आज तू मोकळा होऊन जाणार आहेस. हम बहुत इच्छा करते हैं कि प्रभु हम आपके चरणों में 5 घंटे तक दुआ प्रार्थना करें, हम कर नहीं पाए, बट यीशु मसीह आपको आशीषित करे. प्रभु मला अभिषेक मिळवण्यासाठी मी प्रार्थना करते, मला तुझं गौरव करायचंय, मला ते प्राप्त होऊ दे. तुम्हाला जमत नाही, 18 वर्षापासून वाकलाय, पण आज परमेश्वराचं वचन तुमच्यासाठी आहे, तुम्ही स्ट्रेट होता.
आहात. आज परमेश्वर से हम चाहते हैं कि परमेश्वर से हम अभिषेक पाए, परमेश्वर की महिमा के लिए अगर हम कर नहीं पा रहे तो यीशु मसीह आज आपको वो छुटकारा देने वाले अभिषेक करने वाले. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी खूप भारी बिझनेस मध्ये मी खूप प्लॅनिंग करत आहे. माझ्या जीवनामध्ये कर्ज सोडवण्यासाठी, कर्ज फेडण्यासाठी मी पुष्कळ प्रयत्न केला. 18 वर्षापासून ही स्त्री प्रयत्न करत आहे, पण राईट लोकेशन मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या शब्दामध्ये ती स्ट्रेट झाली. आज तुमचे सगळे फायनान्शियल प्रॉब्लेम्स जे काही तुम्ही बँकिंग क्षेत्रामध्ये प्रयत्न करता, आज तुम्ही स्ट्रेट होऊन जाणार आहात. बहुत सालों से हालेलुया. हम अपने व्यवसाय में गिर रहे हैं, कोशिश कर रहे हैं उस कर्जे से बाहर निकले, हम निकल नहीं पा रहे. 18 साल का बंधन है बड़ा. यीशु मसीह आपको उस कर्जों से निकालेंगे. जो भी आपकी योजना बना रहे, परमेश्वर उसमें आपको आशीषित ज्या करेगा. गोष्टीसाठी प्रभूने मला निवडले 18 वर्षापासून ही बांधलेली आहे. तुम्ही देखील प्रयत्न करत असाल की जे देवाने माझ्यासाठी योजले, नेमले, मला बोलवले, मला अभिषेक केलाय, पण मी स्ट्रेट उभं नाही राहू शकत आहे. आज परमेश्वर तुम्हाला मोकळे करेल. परमेश्वर की आपके लिए योजना है, आप उस बुलाहट को सुनना चाह रहे हैं, आप उसे समझ नहीं पा रहे, इतने सालों से आप प्रयत्न कर रहे हैं. आज यीशु मसीह आपको वो रिवील करेंगे, प्रकट करेंगे. यीशु मसीह के नाम से आज छुटकारा पाएंगे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. किती लोक विश्वास ठेवतात? कितने लोग भरोसा करते हैं? परमेश्वराचं वचन थोडं बोलत नाही. परमेश्वर का वचन छोटा नहीं है. प्रेज द लॉर्ड. ती बांधलेली होती. प्रभू येशू ख्रिस्ताला ते दोर दिसले आणि त्यानं बरोबर ओळखलं की ही वाकलेली नाहीये, तर ही बांधलेली आहे आणि म्हणून हिला वाकलेली, हिला सरळ करण्यासाठी मला हिचे दोर तोडले पाहिजे, जे इनविजिबल आहे, जे स्पिरिच्युअल रेल्म मध्ये, त्याच्याशिवाय ही सरळ होणार नाही. यीशु मसीह ने देखा वो सिर्फ झुकी नहीं, वो बंदी गई है. परमेश्वर ने उन सारे रस्सियों को देखा और यीशु मसीह चाहते थे कि उन रस्सियों को तोड़कर परमेश्वर ने सीधा खड़ा करना चाहते थे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि ही वेळ आहे तुम्ही सरळ होण्याची. और ये समय है कि आपको सीधा ही होना. वेळ आहे तुम्ही सरळ होण्याची. ये समय के परमेश्वर आपको हालेलुया, सीधा करेंगे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. 2 मिनिट आपण अन्य भाषेमध्ये प्रार्थना करणार आहोत. पवित्र आत्मा तुमच्या आत्म्यामध्ये हे वचन टाकत है. आइए हम सब मिलकर दुआ करेंगे, प्रार्थना करेंगे, परमेश्वर को धन्यवाद देते हुए. हालेलुया, शिकोरोरो कोरोरो ओरो कोरोरो होरोरो कोरोरो सिखाबाला राखराबा. पवित्र देवबाबा त्यांच्या आत्म्यामध्ये एकटा, त्यांच्या विश्वासाला देवबाबा तू हलव. जशा प्रकारे ती कुबडी उभी राहिली आहे प्रभू, तू यांना स्ट्रेट करत आहे, कारण ते राईट लोकेशन मध्ये, राईट जागेमध्ये आहे प्रभू परमेश्वरा. ते मला नाही, तुला ऐकत आहे, तुझी वाणी ऐकत आहे पित्या. आणि आज ते सेम झालं नाही. येशूच्या नावामध्ये आत्मिक हल्ले बंधन, हल्ले कॉड जे इनविजिबल आहे, मी तोडते येशूच्या नावामध्ये. हालेलुया. Praise the Lord. 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 जर वचन आपल्याला आनंद देत नसेल तर आपल्या जीवनात अर्थ नाहीये. अगर वचन में आनंद नहीं ले रहा तो हमारे जीवन का कुछ मतलब नहीं है. कारण वचन म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. क्योंकि वचन वो यीशु मसीह है. हालेलुया. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे वचन आहे. हालेलुया. आणि हे ऐकून म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला ऐकून किंवा प्रभू येशू ख्रिस्ताला आत्ममध्ये प्राप्त करून एक उकळी फुटते. तुम्ही आत्मिक आहात. जब परमेश्वर के वचन को सुनकर आपके अंदर एक आनंद से उछाल होता है तो मतलब आप मसीह में है. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. वचन काढूया. शास्त्रीचं पुस्तक 15वा अध्याय. शास्त्री 15. आपल्याला या ठिकाणी स्टोरी माहिती वाचण्यामध्ये जास्त वेळ झाला तर या ठिकाणी शमशोन नावाचा एक व्यक्ती आहे. कोण आहे? शमशोन. आणि शमशोनाला त्या ठिकाणी 4 वेळा दोऱ्यांनी बांधलं होतं. हालेलुया. त्यानं स्वतः सांगितलं होतं मला बांधा आणि माझ्यावरती ती प्लॅनिंग करून बघा. म्हणजे ते काय म्हणायचं, तुम्ही त्याचं ट्राय घेऊन बघा की तुम्ही मला बांधलं तरी मी त्या बंधनामध्ये जास्त वेळ राहणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हम न्याय की किताब से देखेंगे 15वां अध्याय. सब कुछ नहीं पढ़ेंगे, हम इस वचन से हम जाना पहचाना है. शमशोन के बारे में लिखा है, जब शमशोन ने खुद कहा था कि मुझे रस्सियों से बांध दो और आप एक ऐसा ट्रायल ले लो या आप देखो कि उसको मैं कैसे उससे निकल सकता हूँ, बंधनों को तोड़ सकता हूँ. शास्त्री 15, 12 आणि 13 वचन. ते शमशोनाला म्हणाले तुला बांधून बलिष्ठांच्या हवाली करण्यासाठी आम्ही आलो आहोत. शमशोन त्याला म्हणाला तुम्ही स्वतः माझ्यावर तुटून पडणार नाही अशी शपथ पहा. ते त्याला म्हणाले नाही, पण आम्ही तुला घट्ट बांधून त्याच्या हवाली करू. खरेच आम्ही तुला ठार मारणार नाही. मग त्यांनी त्याला 2 नव्या दोऱ्यांनी बांधून खडकावर आणले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय केलं या ठिकाणी? शमशोनाला बलिष्ठांनी बांधले कारण त्याच्यावरती देवाचा अभिषेक होता. शमशोन को बलिष्ठियों ने बांधा था क्योंकि शमशोन के ऊपर परमेश्वर की आत्मा थी. तुम्हाला काय बांधले माहिती? सैतानाने
कारण तुमच्यावरती देवाचा अभिषेक आहे. हालेलुया. इसलिए बात है कि परमेश्वर का अभिषेक आप तुम्ही देवाची निवडलेली लोक आहात. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर के चुने हुए बच्चे हैं. तुम्ही अब्राहमाची संतान आहात. अब्राहम की संतान है. आणि सैतानाची इच्छा नाही की तुम्ही मोकळे फिरावं. और शत्रु की इच्छा नहीं कि आप बंधन मुक्त हो जाए. सैतानाची इच्छा नाही की तुमचा बिझनेस आशीर्वादित व्हावा. शत्रु की इच्छा नहीं कि आपका जो व्यवसाय है वो सैतानाची इच्छा नाही की तुम्ही सदा आनंदित असावं. शत्रु की इच्छा है कि हम हमेशा आनंदित रहें. सैतानाची इच्छा नाही की तुम्ही आत्मिक जीवन जीवावं. शत्रु की इच्छा है कि आपका आत्मिक जीवन और बरकत पाए. या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं त्याला 4 वेळा दोऱ्याने बांधलेला असताना बायबल असं सांगतं त्याच्यामध्ये जे सामर्थ्य होतं त्यानं नाही, तर ज्यावेळेस देवाचा आत्मा शमशोनावर आला त्यावेळेस त्याची दोर तुटली. यहाँ पर मैंने लिखा है कि शमशोन को जैसे रस्से से बांधा हुआ था, शमशोन की अपनी ताकत से नहीं, लेकिन परमेश्वर की आत्मा उनके अंदर भी उनके द्वारा उन्होंने सारे बंधनों को तोड़ दिया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा ज्यावेळेस जोराने संचार केला त्यावेळेस त्याची दोर तुटली. किती वेळा? 4 वेळा. जब पवित्र आत्मा आपके अंदर जोर से वास करती तो वो सारे बंधन 4 रस्सियां बंधी थी वो टूट गई थी आत्मा के सामर्थ्य से. आज परमेश्वर तुमची भेट घेत आहे. आज परमेश्वर आपकी भेट लेने आए हैं. कॉर्ड तोड़त है. आपके जो अंधी उन्हें तोड़ रहे हैं. आजपासून रडणं बंद होत आहे. आज आपके जो आत्मा में रो रहे हैं उसे परमेश्वर बंद कर जे रहे काही हैं. आत्मिक दोऱ्या तुम्हाला फॉलो करत आहे ती सगळी तुटत आहे. जो आत्मिक रस्सियां आपके अंदर है वो सारी आज टूट रही है. का मी आत्मिक बंधनामध्ये आहे आणि मला असं का मी खूप प्रयत्न करते मला का जमत नाही. मला तुम्हाला एक्सप्लेन करू द्या की ज्यावेळेस बाळ आईच्या उदरामध्ये असतं त्याच्या आणि आईमध्ये काय असते? दोन असते. बरोबर आहे ना? त्याला नाळ म्हणतो आपण. हालेलुया. आणि ती नाळ कशासाठी आहे माहितीये? आई मधून जे काही आई खाते, श्वास घेते, जे काही चांगलं करते ते त्या बाळाला शक्ती देत असतं. आज मैं आपको बताना चाहती हूँ कि ये जो हम बात करें इनविजिबल जो हमारे अंदर बंधन है, एक उदाहरण में देना चाहते हैं माँ और बच्चे के बारे में. जो कि बच्चा माँ के गर्भ में होता है उन दोनों के बीच में एक बंधन या हम कह सकते हैं उनके बीच में जो डोर या रस्सी उसे हम नाल कहते हैं, उसकी वजह से उसका पर्पस ही है कि जो माँ के अंदर जो सामर्थ्य है वो उसके बाद उस बच्चे के अंदर जाए. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि त्या आईमुळे बाळाला काय मिळत असतं? सामर्थ्य मिळत असतं, शक्ती मिळत असते, जीवन मिळत असतं. म्हणून ती नाळ आहे. तसंच आत्मिक जीवनामध्ये तुमची ती नाळ तुटणं गरजेचं आहे. कारण सैतानाचं जे सामर्थ्य आहे ते तुमच्या त्या दोरीतून तुमच्या पापाला सामर्थ्य देतंय. वहाँ पर उस माँ के सामर्थ्य जो बच्चे के अंदर आती है उस वजह से बच्चे के अंदर सामर्थ्य है. बट आज हमें जो शत्रु की ओर से जो आपके अंदर बंधन आ रहा है उसे हमें तोड़ना है. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला समजलं पाहिजे की मी वाकलीये का, मला जमत का नाहीये, माझे प्रयत्न फळाला का येत नाही, मी यशस्वी का होत नाही, मी इतक्या प्रार्थना करते, उपवास प्रार्थना करते, मला का जमत नाही, मी चर्च पण अटेंड करते, मी सगळ्या सभा सोडत नाही, मी लीडर्स मीटिंगला जातो, मी बरंच काय काय करतो, उपवास प्रार्थना करतो, माझ्या खिशामध्ये एका अपोस्टल आहे, एका खिशामध्ये माझा प्रॉफिट आहे, तरी पण मला उभारी घेता येत नाहीये. त्याचं कारण आहे तुझ्या पाठीमागं इनविजिबल कॉर्ड है. आज आपको समझना है कि आप सब कुछ कर रहे हैं, आप कलीसिया जा रहे हैं, आप वचन ले रहे हैं, अभिषेक मिल रहा है, आप कह रहे हैं कि मैं प्रार्थना सभा में जाते हूँ, उपवास प्रार्थना करते हूँ, मैं अपने आप से बहुत कोशिश करती हूँ, फिर भी आपके अंदर वो बंधन नहीं टूट रहे क्योंकि आपके पीछे वो इनविजिबल जो ना दिखने वाले आत्मिक बंधन है उसकी वजह से आज भी आप झुके हुए. त्या कॉर्डमुळे तुमच्या त्या गोष्टीला सामर्थ्य मिळतंय आणि ती कापली पाहिजे, नाही तर विचित्र दिसेल. जर बाळ आई सगळं असं बाहेर आलं आणि ते जर असं कॉर्ड सहित दोघं जर फिरली तर अवघड आहे. म्हणून ते कापतात. म्हणजे काय होतं? दोघं वेगळी होतात आणि त्याचं तिकडचं येणारं जीवन आहे ते थांबतं. परमेश्वराकडून येणारा श्वास करायला. आज आपके अंदर जो बंधन है वो आत्मिक बंधन आ रहे हैं वो शत्रु की ओर से, इसलिए उस नाल को या उस डोरी को रस्सी को काटना बहुत जरूरी है. जैसे देखेंगे कि बच्चा उस नाल के साथ आ रहा है तो बहुत विचित्र वो अलग दिखेगा, वैसे हमारे जीवन में इसलिए उस रस्सी को या उस बंधन को तोड़ना बहुत जरूरी है. आणि परमेश्वराला हे समजलंय. ये परमेश्वर को मालूम है. तुमची गोष्ट देवाला कळली आहे. आपका जो अंदर जो है आपकी बात है वो परमेश्वर को मालूम है. तुमच्या समस्या देवाला कळले. आपकी सारी समस्याएं परमेश्वर को तुम्हाला मालूम है. कुठून सामर्थ्य मिळते ते देवाला कळले. परमेश्वर को मालूम है कि कहां से आपको तुम्ही सामर्थ्य का मिलेगा. तांडूळ राहू शकत नाही देवाला समजले. आप क्यों खड़े हुए हैं परमेश्वर को मालूम तुम्ही है. का यशस्वी होत नाही येशू ख्रिस्ताला समजले. आप क्यों यशस्वी नहीं हो रहे यीशु मसीह को मालूम आणि है. म्हणून तर म्हणते मोकळी हो. वो कह रहे हैं कि आप खुल जाओ, आप मुक्त हो जाइए, मोकळा हो. आप मुक्त हो जाइए. आणि त्या अब्रामाच्या कन्येला प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी बंधनातून मुक्त केलं, त्याची ती नाळ कापली आणि मला तुम्हाला सांगू द्या ती स्त्री स्ट्रेट उभी राहिली. उस समय परमेश्वर यीशु मसीह ने अब्राहम की उस कन्या की उसको मुक्त किया, उसकी वो बंधन को तोड़ दिया और वहां पर स्त्री सीधी तरह से खड़ी हो गई. लगेच आली आणि मंदिरामध्ये उभा राहून
तिने साक्ष दिली. वो तुरंत आई, वहां पर आराधनालय में वो खड़ी हो गई और परमेश्वर की महिमा की उन्होंने गवाही दी. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जर गर्विष्ठ राहा, तुमच्या जीवनामध्ये घडलेल्या गोष्टी जर तुम्ही सांगणार नाही तर देव पुढचा चमत्कार करणार नाही. वाक्य सरळ होशील, पण काम करण्यासाठी तुला त्याची कृपा लागणार आहे. अगर आप घर में रहे गर्विष्ठ, अगर अपने आप में अगर आपके अंदर घमंड रहेगा, परमेश्वर की महिमा के लिए अगर आप गवाही नहीं देंगे, एक बार आप उस बंधन के मुक्त हो जाओगे, लेकिन आप वही परिस्थितियों में लगे रहोगे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. किती लोकांशी देव बोलत आहे? कितने लोगों से परमेश्वर बात कर रहे हैं. हालेलुया. देव तुमची बंधनं तोडत आहे. परमेश्वर आपके सारे बंधन तोड़ रहे देव हैं. तुम्हाला सरळ करत आहे. परमेश्वर आपको सीधा खड़ा मी कर खूप रहे हैं. 18 वर्षापासून वागलोय. फोनोग्राफी मध्ये 18 वर्षापासून आहेत लोक, मिस्त्रीमध्ये 18 वर्षापासून आहेत लोक, आणि बऱ्याच अशा गोष्टीमध्ये आहे. पण देव म्हणत आहे तुझ्या पाठीमागे तू प्रयत्न करत आहेस, तू इच्छा मस्त करत आहेस, तुला हे सोडायचंय, तुला हे नकोय, तुला हे नकोय, पण तुला ते जमत नाहीये, कारण तुझ्या पाठीमागे जी शक्ती आहे, ज्या दोरांनी तुला बांधलंय, आज देवाचा आत्मा तुझ्यावर संचार करत आहे आणि ती सगळी दोर तुटत आहे. Amen. आपको लग रहा है 18 साल से आप ऐसे झुके हुए हैं, पोर्नोग्राफी में हैं, आप किसी और बंधनों में हैं. परमेश्वर ने ये देखा है, परमेश्वर देख रहे हैं, आप अपने सामने से नहीं कर पाते, पर आज परमेश्वर कह रहे हैं कि उस सारे बंधनों से आपको वो निकालने वाले हैं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जर तुम्हाला कळत असेल की माझं पाप लस्ट आहे, लस्ट म्हणजे लोभ, लोभ आहे माझ्यामध्ये. हालेलुया. अभिलाषा आहे. तर तुमचं कॉड काय असू शकतं, म्हणजे तुमची दोर काय असू शकते? टेलिव्हिजन. तुम्हाला ती तोडलं पाहिजे. अगर आपको लग रहा है कि आपके अंदर वो एक अभिलाषा है, जो शारीरिक अभिलाषा है, तो उसका जो स्रोत है वो एक टीवी है. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला मिस्त्री घासायचं सुटतच नाहीये. त्याचं जे कुठेतरी कॉड आहे, म्हणजे त्याची जी अटॅचमेंट आहे, आज टोबैको का करके वो जो दांत घिसते हैं, वो चीज से अगर आपका बंधन टूट नहीं रहा है, तो उसके पीछे कहीं ना कहीं वो एक जो रस्सी है, आज परमेश्वर से तोड़ देगा. हालेलुया. मी खूप लोकांना बघते, सिस्टर मला सुटत नाही, माझी खूप होती, पण आता थोडी थोडी नाही, थोडी थोडी नाही, ती सगळी तोडणार आहे. लोग कहते कि मैं बहुत कोशिश कर रही हूँ, बहुत ज्यादा थोड़ा रह गया, बट मैं आज के लिए वो थोड़ा भी नहीं, पूरी तरह से वो छूटना मला दारू सोडवायची, मला जमत नाही, मला नाही आवडत, त्याच्यामुळे तर मी चर्च काढतो, पण आज त्याची दोर तुमच्यापासून जिथं तुम्हाला सामर्थ्य देते, ते परमेश्वर तोडत आहे. आप शराब की लत छुड़ाना चाहते हो, थोड़ा बहुत नहीं बड़ा, यीशु मसीह चाहते कि वो पूरी तरह से आपकी लत छूट जाए. प्रार्थना करण्यासाठी जी बंधन आहे, तुम्ही इच्छा बाळगता, पण तुम्हाला गुडघे टेकायच्या वेळेस बरोबर कोणतरी काम आठवतं, कोणतरी नातेवाईक येऊन थांबतो, तुमची इच्छा होत नाही, शरीरामध्ये वेदना होतात, ती दोर परमेश्वर आज तोडत आहे. प्रार्थना करने की अपनी इच्छा, आप चाहते कि अपने घुटनों के ऊपर आए, पर प्रार्थना कर नहीं पाते, कोई फोन आता है, कोई बुलाता है, जो शारीरिक अभिलाषा होती पड़ा, यीशु मसीह सारे बंधनों को तोड़ रहे हैं. हालेलुया. जोरदार टाळ्या वाजूया. मला तुमच्या टाळ्याची आशा नाहीये. तुम्ही टाळी यासाठी वाजवली की मी अग्री आहे सिस्टर, मी तुमच्या मताशी सहमत आहे, देव मला सोडवत आहे म्हणून मी टाळी वाजवली. हालेलुया. नहीं कर रहे, बट मैं ये समझ रही कि आप, क्योंकि आप परमेश्वर के साथ आपने एग्रीमेंट किया, उनके साथ आप सहमति करते हो, इसलिए आपने ताली बजाई है. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही हात का उंचवत नाही माहिती, ती दोर आहे कुठेतरी जी तुम्हाला हात उंचवत. आप इसलिए हाथ उठा रहे क्योंकि कोई अभी भी एक बंधन है जो आपको तिथून तुला शक्ती आहे, ती उठू नको, उठू नको, उचलू नको, उचलू नको, आज ते पण बंधन तोडत आहे. कोई शक्ति आपको रोक रहे, आप हाथ नहीं उठा रहे, आप वही बंधन तोड़ रहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुटले, टूट गए. बोला येशू मसीह की तर मस्त आवाज ऐकला तरी असं तुला बांधून ठेवलंय, तुझी खुर्ची मोकळी करते आज. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कुणाला आवडतं बंधनात राहायला? किसे अच्छा लगता है बंधन में रहे? कुणाला आवडतं? किसी को अच्छा लगता है? सगळ्यांना देव बापाने फ्रीडम दिली आहे. परमेश्वर ने हम सबको मुक्ति दी है. हात उंचवायला तुम्हाला मोकळीक आहे. आमेन म्हणायला तुम्हाला मोकळीक दिली आहे परमेश्वराने. हालेलुया. लोक आहेत की त्यांना देवाच्या उपस्थितीमध्ये तोंड उघडायला नाही जमत. कदाचित गर्व असेल, कदाचित लाज वाटते, कदाचित तुझ्या गुणात आहे, काही असेल, आज तू तुटत आहेस. कई सारे लोगों को परमेश्वर की उपस्थिति में शायद महिमा नहीं करनी, उनके अंदर शायद घमंड है, कोई बात है, सारे बंधनों को तोड़ रहे हैं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या उपस्थितीमध्ये मोकळीक आहे. परमेश्वर की उपस्थिति में जिथं देवाची उपस्थिती आहे तिथं मोकळीक आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुष्कळ मोकळी झालीये. मी तुम्हाला गॅरंटी देते, प्रीचिंग मध्ये पुष्कळ लोक मोकळी झाली. आपको गैरेंटी है कि इस प्रीचिंग में बहुत सारे लोगों को मुक्ति मिल रही है. प्रीचिंग मध्ये तुमची बंधनं तुटली, तुम्हाला दिसत नाहीये. आप देख नहीं रहे, पर आपके बंधन टूट गए. तुम्ही 8 दिवसामध्ये तुम्हाला जाणवणार, मी जे करता येत नव्हती मी करायला सुरुवात केली. आने वाले दिनों में आप इस बात का एहसास होगा कि जो मैं नहीं कर सकती थी, अब मैं कर मला रही हूं. जमत नव्हतं, सारखं असं वाटायचं, दुःखी होऊन निराश होऊन बसावं. आज तुझं दोर तुटत आहे.
काय झालं हिला काय नाही, आज परमेश्वर ते सगळं चेंज करते. Amen. आप प्रार्थना करें, आपके अंदर जोश है, बट वो एक जो आपके अंदर दुखीपन की जो भावना है, वो यीशु मसीह उसे तोड़ नवरा देगा. म्हणतो आता चांगलं खायला आणतो, तुझं तोंड गावाकडे झाले, आज तुटत आहे. बायको म्हणते आव चांगला स्वयंपाक करून घालते, तुमचं तोंड गावाकडे, आज तुटत आहे. आपको अच्छा खाना दे रही है, वो बंधन आपके अंदर अभी क्यों है? वो यीशु मसीह के नाम से टूट रहे हैं. कारण परमेश्वर बोलत आहे, क्योंकि परमेश्वर आपसे बात कर रहे त्याची हैं. इच्छा आहे तू स्ट्रेट व्हावं, परमेश्वर की इच्छा है कि आप सीधे खड़े हो त्याची जाएं. इच्छा आहे तू आशीर्वादित उसकी इच्छा है कि व्हावं, आप आशीषित हो जाएं. त्याची इच्छा आहे तू आरोग्य उसकी मिळवावं. इच्छा है कि आपको पूरा चंगाई मिले. कुठल्या बंधनाविषयी बोलत आहे? तुमच्या आत्मिक बंधनाविषयी. कौन से बंधन के बारे में बात करें? उस आत्मिक बंधन के बारे में तुमच्या बात जगामध्ये करें. जे काही बंधन आहे, जे तुम्ही दिसताय वाकलेले, त्याचं दोर कुठे आहे? आत्मिक गोष्टीशी जोडलेला आपके आहे. घर में जो बंधे हुए उसकी जो डोर है, उसका जो स्रोत का है, वो आत्मिक बंधन है. आणि आज परमेश्वर कॉड तोडत आहे. आज यीशु मसीह सारे बंधन को जिथून तोड़ तुम्हाला रहे ते हैं. सामर्थ्य देते ते तोडत आहे. जहाँ से वो आपको गलत सामर्थ आ रहे उसे आज यीशु मसीह ज्याने तोड़ विश्वास रहे हैं. ठेवला तो आधीच मोकळा झालाय. जिन्होंने विश्वास किया वो पहले ही जो पूरे से अजून मुक्ति ठेवायच्या पाए. प्लॅनिंग मध्ये तो मोकळा होते. वो खुला हो रहा है. हालेलुया. Praise the Lord. देवाच्या लेकराची साठी देवाचं प्लॅनिंग आहे. माझी लेकरं बंधनात असणार नाही. परमेश्वर के बच्चों के लिए परमेश्वर की योजना है. परमेश्वर चाहते कि मेरे बच्चे किसी भी बंधन में नहीं म्हणून रहें. त्याने मिस्रातून बाहेर काढलं. इसलिए तो उन्होंने मिस्र से अपने लोगों को बाहर निकाला, का गुलामगिरी नाही करायची. क्योंकि उनके वो गुलामगिरी में नहीं तुझा रखना त्रास पुष्कळ चाहते. झाला, तुझं दुखणं पुष्कळ झालं, आता मी तुला बाहेर काढतो. उनके अंदर जो दुख है वो बहुत हो गया. परमेश्वर चाहते हैं उससे परमेश्वर निकाल रहे हैं. हालेलुया. हालेलुया. या परमेश्वराची तुमच्याकडून अपेक्षा आहे, तुम्ही साक्ष द्या. परमेश्वर की आपसे एक अपेक्षा है कि आप इसकी गवाही देंगे. सगळ्यात मुख्य तिचं जीवनातून बघण्यासारखं काम म्हणजे ती तिथं उपस्थित होती. उस स्त्री के जीवन से अगर हम सबसे जरूरत बात देखें, वो वहाँ पर उपस्थित थी. ती मोकळी झाल्यावर साक्ष दिली. वो जब मुक्त हो गई तो उन्होंने गवाही दी. ती देवाचं गौरव करतो. उन्होंने परमेश्वर की महिमा की. आणि ज्यावेळेस हा स्वभाव हे गुण आपल्यामध्ये येतात, देव आपल्यासाठी सगळे बंधन तोडायला मोकळा असतो. यही बातें जब हमारे स्वभाव में आती तो परमेश्वर सारे बंधन तोड़ने के लिए तैयार इतक्या है. सगळ्या लोकांमध्ये येशू ख्रिस्ताने तिलाच का बघितलं? इतने सारे लोगों में परमेश्वर ने उसी स्त्री को क्यों देखा? तिच्या चेहऱ्यामध्ये तो एक विश्वास दिसून आला येशू उनके ख्रिस्ताचा. शायद चेहरे में परमेश्वर को एक विश्वास तिच्या दिखाई दिया. ऍटिट्यूड मध्ये ती नम्रता दिसून आली येशू उनके ख्रिस्ताचा. रवैये में परमेश्वर को एक नम्रता कारण दिखाई. तिला खरंच बरं व्हायचं होतं. क्योंकि सच में उन्हें वो चंगाई ती चाहिए. येशूला परीक्षण करायला आली नव्हती. वो सिर्फ देखने के लिए नहीं आई. ती त्याच्या प्रीचिंगला नावं ठेवायला आली नव्हती. वो उनके प्रीचिंग को सिर्फ ती ऐसे येशू ख्रिस्तामध्ये पारखामध्ये कंपॅरिझन करायला आली नव्हती. वो किसी के साथ उनको कंपैरिजन करने नहीं आई थी. ती देवाला भेटायला आली. वो परमेश्वर से मिलने आई. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. तुम्ही चेहरे बघता पण देव अंतःकरण बघता. आप चेहरे को देखकर आणि एवढ्या परमेश्वर सगळ्या लोकांमध्ये देवबाणी तिला बरोबर पकडली आणि तिला म्हटलं मोकळी हो. सब में परमेश्वर ने उन्हें देखा. परमेश्वर का तुम मुक्त हो जाओ. हालेलुया. आपले लोक या विश्वासाने आले. आज कितने सारे किसी विश्वास से आए हैं. तुम्ही परीक्षण करायला आला नाही. आप यहाँ पर सिर्फ देखने नहीं आए हैं. तुम्ही नावं ठेवायला आला नाही. आप यहाँ पर किसी को तुम्ही comparison करायला आला नाही. किसी के साथ कंपैरिजन करने नहीं आए हैं. तुम्ही काहीतरी मागायला आला नाही. आप कुछ मांगने के लिए नहीं आए हैं. ती बिना मागता देवाने दिला. परमेश्वर उन्होंने बिना मांगे परमेश्वर ने दे दिया. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. परमेश्वर तुमची बंधनं तोडत. परमेश्वर आपके बंधन को तोड़ रहे हैं. परमेश्वराने तुमची बंधनं तोडली. परमेश्वर ने आपके बंधन तोड़ दिए हैं. सगळे सामर्थ्याला त्यानं तोडलंय. सारा जो सामर्थ्य जिथून परमेश्वर पण तोड़ तुम्हाला दिया ती है. कृपा किंवा ती शक्ती येत आहे त्या सगळ्याला परमेश्वरानं आज ब्रेकआउट केलं. जहाँ कहीं से वो शक्ति आ रही है, जो गलत शक्ति है, परमेश्वर ने उसे तोड़ दिया है. हालेलुया. 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 एकच कारण, ती अब्रामाची कन्या. उसके एक ही कारण था कि वो अब्राहम की कन्या थी. हालेलुया. हालेलुया. प्रेज द Praise the लॉर्ड. Lord. तुम्ही आणि मी अब्रामाची कन्या आहे. आप और हम परमेश्वर के बेटे बेटियां हैं. तुम्ही बाहेरचे नाही आहात. आप बाहर वाले नहीं तुम्ही हैं. आतले आहात. आप अंदर के हैं. तुम्ही निवडलेले आहात. आप चुने हुए लोग तुम्ही हैं. बोलवलेले आहात. आप बुलाए हुए लोग तुम्ही हैं. कृपा पावलेले आहात. आपकी कृपा है. तुम्ही अभिषेक आहात. आपको परमेश्वर अभिषेक म्हणून किया देव है. तुमच्याकडे बघत आहे. इसलिए परमेश्वर आपको देख. हालेलुया. हालेलुया. मला सांगते आज विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव. परमेश्वर कहते हैं कि आप भरोसा आणि रखोगे जर तो तुम्ही आज परमेश्वर की तयार बात करेंगे. आहात, क्या करने के लिए तैयार है? परमेश्वर तुमच्यावर हात ठेवणार. परमेश्वर आपके ऊपर अपने हाथ रखने पवित्र आत्मा तुमच्या सामर्थ्यावर उतरून येणार. पवित्र आत्मा आपके ऊपर सामर्थ डाल रही है. आत्मा तुमच्यावर उतरून येणार पवित्र आहे. आत्मा आपके ऊपर उतर त्या रही है. अग्नीने तुमचे राहिलेले सगळे तोडणार आहे. वो अग्नि से आपके सारे बंधन टूटने वाले आपण हैं. त्याच्या उपस्थितीमध्ये उठून उभा हम राहू. सब परमेश्वर की उपस्थिति में खड़े देवाला रहेंगे. आदर देऊया. परमेश्वर को महिमा देंगे. आदर पवित्र देंगे. आत्मा आपल्यामध्ये आहे. पवित्र आत्मा हमारे आणि अंदर होय है. प्रभू माझी इच्छा आहे, मी त्या विश्वासाने आली आहे. बोल परमेश्वर मेरी ये इच्छा है, उसी विश्वास से मैं आया हूँ. मैं आई हूँ. त्याच विश्वासाने आलोय. मैं उसी विश्वास से आया मला हूँ. दिसत नाही पित्या. मुझे दिख नहीं रहा है मी परमेश्वर. खूप प्लॅनिंग केलंय. मैंने बहुत सारी योजनाएं मी की. खूप प्रयत्न करत आहे. मैं बहुत मी प्रयत्न कर खूप रही हूँ. काउन्सिलिंग घेतलंय. मैंने बहुत सारी जगह मी से सलाह जगातले ली सगळे है. देवाचे सेवक पालते घातले. मैंने सारे पण सेवकों मी की अजून मदद पण ती की हूँ. ब्रेक थ्रू बघत नाहीये प्रभू.
भी मेरे जीवन में ब्रेक थ्रू नहीं माझ्या ताकदीने करण्याचा प्रयत्न करत आहे, अपने सामर्थ्य से मी प्रयत्न माझ्या कर रही हूँ, बळाने पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे, अपने बल से आगे जाने की कोशिश पण कर तू रही या हूँ, ठिकाणी आहेस. पर